तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा श्रावी फिटनेस क्लब म्हणजे जिमचं भव्य उद्घाटन सोहळा आणि त्यासोबतच सत्यनारायणाची पूजा सगळ्या गोष्टी बघायला भेटेल। आमची पूर्ण फॅमिली असणार आहे, सगळेजण गोंधळ ज्या पण गोष्टी असतील ना पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल। जे पण उद्घाटनाचा सोहळा असेल ना तर हा थोडा उशिरा झालेला, त्याच्यामुळे आम्ही घरी गेलेलो होतो। आणि बघा आमचं जे गाव आहे ना तर तालुक्यामधील असं छोटंसं गाव आहे। करमाळा तालुक्यामध्ये ना हा बोटावर मोजता येतील ना एवढ्या जिम होत्या तरुणांची म्हणा किंवा जे प्रॅक्टिस करतात भरतीसाठी वेगवेगळ्या ह्याच्यासाठी, तर त्यांच्यासाठी ना जिमची सोय नव्हती आणि ती पूर्ण केलेली आहे आमच्या फॅमिलीने। आणि हे शक्य झालं तेव्हाच पूर्ण त्यांची एकी म्हणा किंवा माझे जे 4 चुलते आणि त्यांचे मुलं जे असतील 5, तर ते एकत्र असल्यामुळे त्यांचे विचार आणि एक शेतकरी कुटुंबातून पुढे जाण्यासाठी ते कसे धडपड करतात किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना तर त्याच्यामुळेच हे करू शकलेले आहेत। एकदम खेडेगावात कुणी विचारही करू शकणार नाही, पण एका शेतकरी कुटुंबाने अशी भव्य जिम साकारलेली आहे। आणि बघा ज्यांनी माझ्या माहेरचे व्हिडिओज बघितले असतील ना तर त्यांच्या लक्षात येईल की अगोदर मी इकडचे ब्लॉग दिलेले आहेत। पूर्ण स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू आहे, थोडक्यातच मी घेतलेला आहे शूटिंग, खूप जास्त नाही कारण धावपळ पण खूप जास्त होती। आणि बघा वांग्याची पूर्ण भाजी केलेली आहे, दुसरीकडे बायका चपात्या पण करत होत्या, सांबर भात जिलेबी म्हणजे असं हे फक्त पाहुण्यांसाठी होतं। गावात पण नाश्त्याची सोय होती जिकडे सगळे येणार होते तिकडे, आणि तिकडे थोडंसं जागा कमी असल्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी आम्ही घरीच केलेल्या होत्या। आणि सगळं बघा एवढी मोठी फॅमिली असल्यामुळे की नाही आम्ही आचारीसुद्धा लावलेला नव्हता, सगळ्या गोष्टी घरच्या घरी किंवा आपली भावकी जी असते किंवा आसपासचे शेजारचे पण जेवढे भारीत की नाही तर ते येतात लगेच चपात्या वगैरे करायला बायका, आणि भाज्या म्हणा हे सगळं आमच्या बायकांनी आदल्या दिवशी तयारी केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण असं केलेलं होतं। आणि हे सकाळीच म्हणजे 12-1च्या दरम्यान सगळं करून ठेवलेलं, आणि त्याच्यानंतर मग पूजेला आम्ही गावात गेलेलो। आणि तिथली जी पूजा असणार आहे ना तर तिथल्या पण पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, कारण की सगळं डिटेलमध्ये पण नाही दाखवता येणार कारण की खूप व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये दाखवते मी। हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आतापर्यंत तुम्ही जी माहिती थोडीशी बघितलेली आहे तुम्हाला अंदाज आलेला आहे की कार्यक्रम कशाचा आहे किंवा मी गावी कशासाठी गेलेली होती। 2-3 कारणं होती मेन, म्हणजे धोंडे जेवण एक होतं, त्याच्यानंतर मी आत्या झाली ते बाळ बघायला एक गेलेली होती, आणि तिसरं म्हणजे हे आमच्या फॅमिलीने गावात जिम स्थापन केलेली आहे मोठी अशी, खूप छान आहे। म्हणजे एक गाव लेवलला कशी असते ना प्रशस्त आहे, सोयींनी उपयुक्त आहे। तर चला ब्लॉग बघूयात पूर्ण। तर आता पूजेला सुरुवात झालेली आहे, म्हणजे दुपारी पूजा खरं तर झालेली होती आणि सुरुवातीला तुम्ही जे बघितलं ना सत्कार वगैरे ते संध्याकाळी झालेलं होतं, ते सुरुवातीला दाखवलेलं आहे। तर नवीन होतं ना हे बांधकाम, त्याच्यामुळे पूर्ण मोठा होम वगैरे करून पूजा केलेली, पाहुणे आलेले आणि जेमतेमच पाहुणे आलेले होते पूजेच्या टायमिंगला। नंतर संध्याकाळी खूप जास्त आलेले होते, पण बाहेर बसलेले होते काही, आणि बायका थोडेच आलेल्या होत्या। पण जेवढे पण लोक दिसत आहेत ना तर ज्यांनी माझे पहिले व्हिडिओज बघितलेले आहेत ना तर त्यांच्या लक्षात येईल की आमची फॅमिलीची एवढी मोठी ना की सगळे एकत्र आले ना की एक सण साजरा होतो, किंवा एखादं छोटं लग्न आपण म्हणू शकतो, छोटा कार्यक्रम जो असतो ना ती फक्त आमची घरचे एकत्र झाल्यानंतरच पूर्ण होतं, कारण की एवढे लोक आहेत। पूजेला बसलेले माझे आई वडील आहेत कारण की ते मोठे आहेत, किंवा 5 भावांमधील जरी मोठं कोणी बसलं असतं ना तरी तो माझा मोठा भाऊ बसला असता, म्हणजे असं होतं। पण वडील सगळ्यात मोठे असल्याने ते पूजेला बसलेले आहेत, आणि हा माझा मोठा भाऊ आहे। आमची चिल्लर पार्टी बघा, सगळ्यांचा गोंधळ सुरू आहे। आणि बघा या सगळ्या गोष्टींसाठी गावी गेलेलो होतो, कारण की खूप भारी वाटतं ना ज्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीमध्ये मिक्सअप होतो जातो। आणि आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला खूप जास्त माणसांची सवय आहे। एकतर खूप कमी वेळा असं होतं की एकतर दिवाळीला सगळे एकत्र आलेले असतात किंवा लग्न वगैरे असेल ना तर तसं, कारण की मध्यंतरी काय होतं बघ प्रत्येकजण आपापल्या याच्यात असतं, त्याच्यामुळे मग एवढं एकत्र येता येत नाही, त्याच्यामुळे मी असे कार्यक्रम सर्रास टाळत नाही। यावेळेस आरूचे पप्पा आलेले नव्हते तरी मी एकटी गेलेली होती, कारण की मला याच्यात सामील व्हायचं होतं। तर सगळा गोंधळ तुम्ही बघू शकताय, खरोखर खूप भारी वाटतं ना की
आणि त्यांच्या या आनंदाच्या गोष्टीमध्ये ना आम्हाला सामील व्हायचं होतं, आम्हाला सुद्धा बघायचं होतं. कारण की खूप म्हणजे मागचे 1-2 महिने त्यांची एवढी धावपळ चाललेली, कारण खूप दिवस नाही झालं पटकन ह्यांनी उभारलेलं आहे. आणि एवढं छान वाटत होतं गेल्यानंतर. कारण की बघा ना, एकतर आमची शेतकरी फॅमिली आहे, त्यात एकत्र फॅमिली आहे. खूप लहानपणापासून जर म्हटलं ना, तर माझ्या वडिलांनी म्हणा किंवा चुलत्यांनी एकत्र आणि खूप कष्टातून बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. शेती करत करत म्हणा किंवा शेतीमध्ये ज्या वेळेला जेमतेमच उत्पन्न निघायचं, त्यावेळेस त्यांनी अक्षरशः दुसऱ्याची कामं करून व्याऱ्यांनी जे विहिरी खोदण्याचं काम असतं ना, तर ते करून त्यांनी पुढे आलेले आहेत. एक एक स्टेप घेतलेली आहे. म्हणजे पहिले जसं त्यांनी व्याऱ्यांवरती थोडंसं बिझनेस केला, त्याच्यामध्ये थोडंसं प्रगती गेल्यानंतर किंवा थोडंसं त्यात यश मिळाल्यानंतर मग ट्रॅक्टर घेणं, ते कारखान्यावरती पूर्ण हे करणं, तसं करत करतच पुढं मग शेतीमध्ये म्हणा, नदीवरून पाईपलाईन करणं, शेती पूर्ण डेव्हलप करणं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यांची मुलं त्यांच्या हाताखाली येऊ लागली. मग त्यांची एकी म्हणजे सगळ्यांची एकी प्लस आता मुलं शिकली आणि त्यांचे विचार सगळं एकत्र आल्यानंतर मग आता शेतीला जोड म्हणून हे वेगळं धंदा करू लागले. नवीन JCB म्हणा किंवा त्याचा वेगळा धंदा, त्यांचे मुलांचे जे पण काही गोष्टी असतील ना वेगळं, तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत गेल्या. आणि बघा की खूप छान वाटतं एक आमच्या गावामध्ये ना, म्हणजे सगळ्यांना कौतुक वाटतं नातेवाईकांमध्ये म्हणा की एक जॉईंट फॅमिली आहे. 25-30 माणसं किंवा एकदम किंवा नातवंड मोठी होईपर्यंत एकत्र राहणं ना, हे आजकाल खूप कमी ठिकाणी बघायला भेटतं. आणि ती फॅमिली आमची आहे. पूर्ण एक माहोल असतो आमच्या घरी, स्वयंपाक एकत्र असतो, गप्पा, खाणं पिणं, म्हणजे सगळ्या गोष्टी एवढं ना एकीने होतात. आणि कधीही कोणी ना असं सांगू सुद्धा शकणार नाही की आमच्या घरी बायकांची म्हणा किंवा माणसांची कधी भांडण तर सोडाच, पण कमीत कमी एकमेकांना उलटं बोलणं अशा सुद्धा गोष्टी होत नाहीत. आणि त्यांचेच संस्कार आमच्यावरती आहेत. त्यामुळे आम्ही जी त्यांची पुढची पिढी जी आहे ना, आम्ही 12 जण, तर आम्ही पण तसंच आहोत. थोड्याच टायमिंगला जर एकत्र आलो ना, तरी ते येण्यासाठी आम्ही धडपड करत असतो. खूप छान वाटतं. तुम्ही म्हणाल की कार्यक्रम कोणता चाललाय आणि सांगते काय, तर बघा एकतर काय होतं, खूप कमी वेळेला होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या गोष्टी मला नाही दाखवता येत, कारण की त्यांची कामं चाललेली असतात आणि मला माझ्या फॅमिलीच्या गोष्टी सांगायच्यात. तर हे एक कार्यक्रम आहे की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. शेती करतच बघा वेगवेगळे जोडधंदे जर असे केले ना, तर नक्कीच यश येतं. कारण की बघा खेड्यापाड्यांमध्ये ना अजून काही गोष्टींच्या संकल्पना लक्षात येत नाहीत, पण माहिती आहे का, जर आपण ट्राय केलं ना, तर एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे ना यशस्वी होऊ शकते. बघा आता गावामध्ये प्रत्येक खेड्यांमध्ये ना खूप वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आता शहरांमध्ये ज्या गोष्टी भेटतात फक्त खेड्यात भेटत नाही असंच नाही, प्रत्येक गावामध्ये सगळ्या सोयी सुविधा व्हायला लागलेल्या आहेत. आणि आमच्या गावात सुद्धा तसंच आहे. छोटंसं जरी गाव असलं ना, तरी सगळ्या सोयी आहेत, पण अजिबात जिम नव्हती. आणि तोच एक विचार आलेला आमच्या भावांनी साकारला आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय. कौतुक पण होते, कारण की स्पेशली जी गोष्ट नव्हती किंवा ज्या गोष्टीची गावात गैरसोय होत होती ना, तर ते साध्य झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. पूर्ण आमची फॅमिली दिसते ना, तर बघा एकतर शेतकरी फॅमिली आणि त्याच्यामध्ये ना अशिक्षित म्हटलं ना तरी चालेल, 1-2 चुलते माझे शिकलेले आहेत, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला सगळ्या भावंडांना शिकवलं चांगल्या पद्धतीचं, ज्याला जसं शिकायचंय. खूप हालात जरी म्हटलं ना तरी चालेल, कारण की बघा शेतकऱ्याचं ना दरवर्षीच उत्पन्न निघेल असं नसतं, तरीसुद्धा आणि सगळ्याच मुलांनी ज्यांना शिकायचं ना त्यांनी सुद्धा त्या गोष्टींना सामोरं जाऊन, अगदी आमच्या पण तशाच गोष्टी आहेत की खूप अडथळे पार करत आम्ही सगळे शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे त्यांची पुढची जी पिढी आहे ना ती एक डेव्हलप झाली, एक चांगल्या ठिकाणी हे झाली आणि खूप छान वाटतं. एकीचं महत्त्व जे आहे ना किंवा सगळ्यांमध्ये एकी आहे, ते खूप बॉन्डिंग भारी आहे आमची. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत आणि या सगळ्यांचं श्रेय आमचे आजी आजोबा, खरोखर आज ते असायला पाहिजे होते हे सगळं बघण्यासाठी. आणि आमची आजी जुनी 3री शिकलेली होती आणि ती खूप आम्हाला अभिमानाने सांगायची आणि तिच्यानं खरोखर खूप भारी तत्व होते, खूप चांगले असे विचार होते की जे आमच्यात रुजलेले आहेत. काय करते
आता जिथं स्वच्छ काढलंय ना तिथं थाप मारायचं. कुठं तीन केलं जिथं स्वच्छ काढलंय तर प्लास्टिकच्या खाली. आरू वैशू काय करतो? वैश ए लाकडं पेटाना गणपतीला पाण्याचा लावा
ग बस की. काका सांगा थोडा त्यावर तूप टाकायचं तूप टाकायचं बारीक बारीक लाकडं लावायची लाकडं लावा बारकी हा? तांदूळ मार पाणी शिंपडायचं घरी पडत असू ना. तर पूजा संपन्न झालेली आहे छान प्रकारे आणि सगळे बघा आमचे फॅमिली मेंबर त्याच्यानंतर हळूहळू सगळे गेस्ट येत होते जे पण नातेवाईक म्हणा किंवा जे ओळखीचे सगळ्यांचे जवळचे मित्रमंडळ म्हणा किंवा प्रतिष्ठित गावातले आजूबाजूच्या गावातले जे लोक सगळे येत होते आणि खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर घरचा कार्यक्रम एक छान वाटलं अनुभवला मस्त वाटलं. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. तर चला हा व्हिडिओ आपण इथे संपूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.